हे घ्या वहिनी, ह्यात सगळं सामान आहे. थँक्यू. अहो थँक्यू काय, बरं येतो मी. अभय भाऊजी, हा ते जरा बोलायचं होतं. बोला की. ते काय आणायचं राहिलंय का, आणू का? नाही नाही, मी तुम्हाला जयश्रींबद्दल बोलले होते ना, त्या त्या नाही म्हणाल्या का लग्नाला? नाही म्हणजे अहो पण त्यांची एकच अडचण आहे. काय झालं? मी तुम्हाला त्यांच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं ना, तर आधीच असं झालंय, तर त्या म्हणतात त्यांना असा नवरा पाहिजेलाय जो कायम त्यांच्या बरोबर असेल. आणि मी पडलो फौजी, ते काय मला शक्य नाही. तसं त्यांच्या बाजूने त्या बरोबरच आहेत म्हणा, पण आम्हाला सगळ्यांना लई वाईट वाटलं बघा. अहो ठीक आहे, तुम्ही उगाच लय वाईट वाटून घेऊ नका. आता फौजी म्हणल्यावर या गोष्टी आल्याच. पण मी माझं मिशन सोडणार नाही बरं का. आता आणि कुठलं मिशन? तुमच्यासाठी बायको शोधायचं मिशन. वा वहिनी, म्हणजे आता मला तर काही टेन्शन घ्यायची गरजच नाही. पण तुम्हाला बेस्ट लक बर का, कारण फौजीला लवकर पोरी मिळत नाही. आणि जी मिळती ती लईच भारी मिळती. तुमच्या अजिंक्यांना विचारा की. हे बाकी पटले बर का आपल्याला. तर मी तुमचं चॅलेंज घेतलंय, आता मी तुमच्यासाठी पोरगी शोधणार म्हणजे शोधणारच. आता तर मी घरच्यांना पण सांगत असतो की तुम्ही माझ्या लग्नाची काळजी करू नका, कारण मिसेस शिंदे माझ्यासाठी पोरगी बघणार आहेत. सांगा सांगा. बरं चला येतो मी. या. अहो भैया, काय चाललंय आपलं भैया? काय झालंय? अहो भैया, असं नाही उपयोग आहे भैया. आणि ती जयश्री, अहो कशी लग्नाला तयार होणार आहे ती भैया? तीच तर मी पण म्हणतोय. मी काय म्हणतोय, आर नाही तर पार टाका तर डायरेक्ट विचारून, होई तर होईन, नाही तर नाही. अहो नाही नाही भैया, असं विचारून चालणार नाही. ती काल बघितली ना कशी बोलली ती आहे आधीच तिरसट डोक्याची. अहो तिने काय वेगळं डोक्यात घेतलं, नकार दिला तर भैया आपल्या पुढे ऑप्शन बी राहणार नाही. मग व्हॉट टू डू? त्यांच्या अंगणातलं रोपटं उपटून आपल्या अंगणात लावायचं, म्हणजे मुळापर्यंत माती खोदावी लागणार. ए, तुला काय एवढं सोपं वाटतंय का? ती त्यांच्या इथली माती खणायला गेलं ना, सगळं दगड धोंडे सापडतायत, हाती काय लागायचं नाही. मग आता काय करायचं म्हणजे? लेट मी थिंक. आय विल टेल यू व्हॉट टू डू. सांगा बरं. आपण झाड मुळापासून छाटून त्याचं कलम करून आपल्या अंगणात लावायचं. म्हणजे मामीला विचारायचं, हे बाबा काय तुझ्या मनात सांग एकदा, होय तर होय, नाही तर नाही. आपण त्यांच्याकडून नाही झालं तर? अरे मग त्याचीच वाट बघतोय मी. ती काय म्हणते नाही ह्याचीच वाट बघतोय मी. तुम्हाला काय एवढं साधं सुद्धा समजतो तर? कुठलं बटन दाबल्यावर कुठलं दार उघडतं हे मला चांगलंच माहिती. तू फक्त बघल, लग्न तर जयश्री बरोबर करणारच, आणि त्या शीतलचं जिनं हराम बी करणार. बघच तू. लई झोप आली बघा, आज लईच दमाय झालं. कधी एकदा झोपते असं झालंय. शितले, काय हो? काय नाही, तू झोप, मला जरा काम आहे. आता काय काम आहे तुम्हाला? काय नाही, एवढं किरकोळच आहे, झोप. बर, मी झोपते, पण तुम्ही बी लई जागू नका. दिवसभर दमला असाल ना.
हम्म. शीतलीकडे आल्यापासून दिवस कसं गेलं कळलंच नाही. हळू चाललाय का फास्ट चाललाय काय माहिती, पण काहीतरी वेगळं वाटतंय हे नक्की. आता जायची वेळ आली. खर तर तिला येऊन अजून 8-10 दिवस पण नाही झाले. तिला सांगताना सांगितलं होतं की 15 दिवसांसाठी ये, मग मी जाणार आहे. पण आता तर मला लवकर जायला लागतं. आता हे तिला कसं सांगायचं आणि काय सांगायचं काहीच कळणं झालंय मला. पण सांगायला तर पाहिजे, आणि जेवढ्या लवकर सांगू तेवढं आपल्यासाठी बरं. नाहीतर तिला बी उगाच बरोबर लागून राहील. एवढ्या रात्री काय बरं लिहित असतात? असलं काय तर लिहायचं काम कोणी दिलं असेल यांना? आता मला असं वाटलं की शीतल मागं उभी आहे. आणि ती हित आहे तर असं सारखं वाटत राहत. आणि असं वाटतं की ती कायम माझ्या आजूबाजूला आहे. मी ड्युटीला असतो तरी असंच मला वाटत राहतं की ती माझ्या जवळच आहे कुठेतरी. काय करते? अहो भाऊ की कशाला बघायचं? काय लिहित होता? काय माझं महत्वाचं? काय महत्वाचं भाऊ? तुला काय करायचं? अहो एवढं काय लिहिता पण? काय करायचं? हाय माझं काहीतरी, तुला काय एवढं? मला काय करायचंय? मला कशाला सांगाल ना तुम्ही? तुमची ती मैत्रीण आहे ना, तिला सांगाल. मी कोण आहे तुमची ते तुम्ही मला सांगाल? हा काय तसं नाही. तुझ्या डोक्यात आहे अजून ते मैत्रीणवालं? हा मग दिवसात एकदा तरी डोक्यात विचार येतोच, कोण असेल ती बया म्हणून. मग कधी विचारलं नाहीस मला? मी कशाला विचारू? एवढ्या विचारलं तेव्हा तर काय सांगितलं नाही, मग कशाला विचारू मी? मला वाटलं मी आता इथं आले तरी एकदा तरी भेटवा, पण कसलं काय एवढ्या दिवसात एकदा हिशोब बी काढला नाही. जाऊ द्या ना, कोणी का असं ना, मला काय करायचं? आणि तुम्ही मला कशाला सांगाल? मी कोण आहे तुमची? अगं हो, किती वैतागतीस. तुला बघायची माझी मैत्रीण? ही बघ, हीच आहे ती जिला मी माझं सगळं सांगून ठेवतो. डायरी? होय. आणि दुसऱ्यासाठी नाही बरं का, माझ्या स्वतःसाठी लिहितो. म्हणजे यात माझ्या हिशोबी लिहिलं असेल की? बघू. अजिबात नाही. अहो बघू तर. काय बघायचं तुला? माझ्याविषयी आहे नाही ना? नाही नाही. बघू. नाही म्हणलं ना? माझ्याबद्दलच आहे ना? नाही म्हणली की नाही? नाही बघू. माझी कब
अशी डायरी वाचायची नसती दुसऱ्याची. असं किती दिवस लपवणार आहे? कधी ना कधीतरी माझ्या हाताला लागलंच की, तेव्हा कळलंच मला सगळं. पण जवळ मी आहे तर तुझ्या हाताला नाहीच लागणार. एवढं कसलं सोनं लागलं तिला? तुम्हाला असेल त्याची गरज, मला नाही. होय बर, तुला कोणाची गरज आहे? मला हम्म? मला तुमची गरज आहे. जवळ तुम्ही माझ्या बरोबर आहे तवर मला काय बी नको. शितले, बोला की. तुला 2 दिवसानं चांदडीला जावं लागेल. काय? अहो, पण मी तर 15 दिवसासाठी आलते ना. आता तर नुसते 8च दिवस झालेत. शितले, आम्हाला काश्मीरला लवकर जावं लागेल. आणि तिकडे एकदा गेल्यावर परत 4 महिने सुट्टी नाही मिळणार मला. म्हणजे आता या 2 दिवसानंतर आपण डायरेक्ट 4 महिन्यानंतर भेटणार. फौजीचं आयुष्य असंच असतं शितले. कधी ऑर्डर काय सांगता येत नाही, पण ते आपल्या हातात बी नसतं. आपल्या हातात आहेत ते फक्त 2 दिवस. कर्नल साहेबांनी मला 2 दिवसाची सुट्टी दिली, तुझ्या बरोबर वेळ घालवता यावा म्हणून. आता हे 2 दिवस फक्त आपल्या दोघांचे, तुझे आणि माझे. शितले, शितले, उठ. आठ वाजले आणि जाग कशी नाही आली? अहो, तुम्ही तरी उठवायचं होतं ना. अगं हो हो हो, काय झालं? एवढी काय घाई आहे? अगं तुला शांत झोप लागली होती म्हणून उठवलं नाही. अहो, तुम्ही तरी उठवायचं. आता इथं गावात पोरं प्रॅक्टिसला गेली का नाही काय माहित. थांबा, आशाला फोन करून विचारते. अहो हे घे चहा. फोन झाले, सगळे प्रॅक्टिसला गेलेत, सगळं झाले. पण उठवायचं तरी. बाकी सगळं तरी आवरलं असतं. चहा घे. अगं मला 2 दिवस सुट्टी आहे म्हणून म्हणलं झोपू द्यावं तुला. पण तुला एवढं झोपायला मिळतं का सांग बरं? तू 2 दिवस आहेस तर आराम कर. आराम करायला हिथं कसली कामं असतात तेव्हा. दोघांचा नुसता स्वयंपाक. आणि तेवढं झालं की झालं. होय, आपण या 2 दिवसात काय काय करणार? शितले, तू आल्यापासून बाहेरच पडली नाहीस. माझ्या डोक्यात होतं की आपण बाहेर फिरायला जाऊ, म्हणजे असं फिरून येऊ. खरंच होय? होय, आणि इथं लय भारी भारी गोष्टी आहेत बघायसारखी. तुला आहे ना, मी चहाचा मळा दाखवतो. म्हणजे चहा कसा बनतो, तो खुडक्यात कसा, ते आपण सगळं बघू. आणि हो, इथं कामाख्या मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे, ते पण बघू. हा. आणि माजुली नदी पण आहे, तिकडे आपण संध्याकाळी जाऊ. आणि हे तर गेंडा बी असतोय ना. होय, गेंडा बी असतोय, ते मी दाखवतो. बस होय, एवढं सगळं फिरायचं एका दिवसात? तू जर पटपट आवरणार असेल तर होईल सगळं आपलं फिरून. हे काय लगेच आवडते. घेतला पेपर? अगं जगात काय चाललंय ती कळाय नको. इथं घरात काय चाललंय ती बघा आधी. खरंय तुझं.
ही जग वेगळं आणि तुझं जग वेगळं. काय झालं तुझ्या जगात आता? इथं पोरीला स्थळ बघायची सोडून तुम्ही बसा पेपर वाचत. आता काय पोरीसाठी स्थळ बघायला रस्त्यावर पोरं बघत हिंडू का? मला वाटलंच होतं तुमच्याच्याने काय होणार नाही म्हणून मीच खपती इथं. हे घ्या फोटो. कोणाचा फोटो आहे ह्यो? आपल्या JD साठी एक स्थळ सांगून आले त्याचा फोटो आहे. कसा वाटतोय? वय जरा जास्त आहे. जास्त म्हणजे किती? 34. काय पुष्पे, तुला काय कळतं का नाही? हा, असलं स्थळ आणते तुझ्या जेडीला. अगं तिथल्या तिथंच नाही म्हणून सांगायचं नाही सोय. मी कुठल्या तोंडाने नाही म्हणून सांगणार. आणि मी म्हणते काय वाईट आहे? अगं पण दोघांच्या वयात 10-12 वर्षाचा फरक. किती बी चांगलं स्थळ आलं तर त्यात बी काय तर खुसपट काढतायच की तुम्ही. मग आता कुठल्याही पोराशी लग्न लावून देता का तिचं? आता एवढं चांगलं हर्षवर्धनचं स्थळ आलं ते बी तुम्ही नाकारलं का? तर शीतलचं त्यांचं पटत नाही म्हणून. आता मला सांगा, त्यांनी आपल्या पोरीला मागणी घातली JDला. त्या शीतलीचं त्याच्याशी पटू दे नाही तर नाही पटू दे, काय करायचंय आपल्याला? आपल्या पोरीचं भलं होतंय ती बघा की. म्हणजे बघा आता तुम्हीच. मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. अगं पण असं काही गडबडीत निर्णय घेणं चुकीचं आहे ना. पोरगी अशी घरात बसून राहिली तर तिला कशी स्थळं येणार? आणि आपण जर असंच पुढे ढकलत राहिलो ना तर येत्यात तेवढी बी स्थळं यायची नाहीत तिला. हॅलो. हॅलो मामा. बोल की शीतल. मी हे सांगाय फोन केलता की मी निघणार आहे 2 दिवसातच. लगेच? अवय मी यांना लवकर जॉईन करायला सांगितलंय. तर मी आणि रावल्या परवाच निघतो. बर बर, येताना काय वाटलं तर मध्ये मध्ये फोन करत जा. करते करते. आणि ऐका की, आज आम्ही आसाम फिरायला जाणार आहे. तर तुम्हाला तिकडनं काय आणू का? अगं मला काय आणायचंय, तू तिथनं व्यवस्थित परत ये म्हणजे झालं. आणि वज काय आणत बसू नको. अगं त्या रावल्याच्या भरोश्यावर राहू नको. त्यानं त्याची बॅग घेतली एवढंच लय झालं. अहो मामा, मी आहे ना, कशाला काळजी करताय? अजिबात काळजी करू नका. हा ठीक आहे ठीक आहे, तुला काय चांगलं वाटेल ती घेऊन ये. हा. आव कुणाचा? शीतलीचा फोन आहे ना, द्या की इकडं. होय, शीतलचाच फोन आहे. ती 2 दिवसात निघणार आहे तिथनं. येताना काय आणू का म्हणून विचारतीये. हॅलो शीतल. अगं बाई कधी निघतीस? 2 दिवसात. हे बघ ऐक, तिकडं चहा लय चांगलं मिळतं ना. मग येताना चांगला 10-15 किलो चहा घेऊन ये. नाहीतर ठिकच घेऊन ये की चहाच्या पोत्याचं. अगं ठिक्क? ठिक्क कशाला पाहिजे? आता बचत गटात काय सांडगण कुरड्या घालता काय त्याचं? आता फेडरेशन अध्यक्ष म्हणल्यावर घरात माणसाची उठबस असती, भरपूर लागतो चहा. शीतल तू आण ग चहा. आणि हे बघ कमीत कमी 10-12 किलो तर आणच. अगं एवढं वजन ती एकटी पोरगी कशी आणेल? देख शीतल, आणायचं असेल तर थोडंफार आण बर का. आणते आणते. मिसेस फौजी, निघायचं का? मामा ऐका की, आता मी निघते. मी नंतर फोन करते. हा. बर बर ठेव. चला. काय ग पुष्पे, एवढा चहा आणायला सांगतं का कोण? आता आहेत म्हणून सांगितलं. अहो आपल्या JDच्या बघण्याच्या कार्यक्रमात आपण तिकडचा चहा वापरू. हा बर, कधी बोलवायचं ह्या पोराला? हे बघ आता काय काढू नको. शीतल येईल परवा, तिला विचारून मग ठरवू. तिचं मत घेऊ आपण. तीच सांगेल JD साठी योग्य स्थळ आहे का नाही. ती आल्यावर विचारू म्हणजे? अरे देवा, ह्यो बाबा शीतली आल्यावर तिला भैयाच्या बद्दल नक्की सांगणार आणि ती त्याला हमखास विरोध करणार. नाही, ती यायच्या आधी आपणच काहीतरी करायला पाहिजे. JDचं लग्न भैया बरोबर ठरवलंच पाहिजे.